रस्ता पण खासूला तर आम्ही आता आहोत जीवदानी मंदिराच्या पायथ्याशी विरारला. आपल्यासोबत मम्मी, दुर्वी, वेदू, मोठे आई आणि निशा दीदी पण आहेत. आपण आता वरती चाललेलो आहे, पायथ्याशी आहोत आता. आता आपण आईला आणि वरती सोडायला चालले. ते लोक रोपवेने जाणार आहे, तर त्यांना तिकडनं करून मग आई, दुर्वी आणि वेदू हे तिघंजण रोपवेने चाललेत आणि आम्ही लोक बाकीचे चालत पायऱ्याने जाणार आहे. गाईज, आम्ही 10 वर्षानंतर परत जीवदानी देवीच्या मंदिराला आलेलो आहे. मम्मी तुला कसं वाटतंय? एकदम छान. दीदी तुला? इतक्या वर्षानंतर, किती वर्षानंतर? 7 वर्षांनी. 12 वर्षाने आम्ही परत आलेलो आहे. तर चला पुढे. आता आम्ही गणपतीच्या मंदिरात आलेलो आहे. आपण 12 वर्षानंतर परत आलेले आहे. तुला कसं वाटतंय? छान वाटतंय. तर आता गणपतीच्या मंदिराची आम्ही प्रदक्षिणा घालत आहोत. चप्पल बेटा, चप्पल इथे करा. इथे पायऱ्यांचं हे झालं की ते लिहिलेले आहेत किती पायऱ्या आहेत. तिथे 100 पायऱ्या या कंप्लीट झाल्या आहेत. प्रत्येक 10 पायऱ्यांवर इथे अंक जे आहेत ते लिहिलेले आहेत. टोटल किती पायऱ्या आहेत मम्मी? ते 120. हातापासूनच हालत टाळ झाली. 200 पायऱ्या आता इथे आम्ही चढलेलो आहोत. आणि आता पुढे इथे आजूबाजूला थंड्याची दुकानं, देवीच्या ओटींचं सामान वगैरे खूप काही आहे इथे. इथं मम्मी आणि दीदी दमलेले आहेत चढून. मी दमलेली आहे आता. दीदीसुद्धा थांबले. पाण्याची बॉटल घेतो इथे शुभेच्छा पुष्प भंडारच्या इथं. आणि इथे आम्ही 220 पायऱ्या कंप्लीट केल्या आहेत. तर 230 होतील, पण जमलेलं सध्या अंगात जीव निघून गेलेला आहे आमच्या. हा या डोंगराचा व्ह्यू आहे. अशी हवा सुटले. तर गाईज इथे खूप छान अशी हवा सुटलेली आहे. पंख्याची आपल्याला गरजच नाही आहे. आणि हा पाठचा एवढा मस्त व्ह्यू आहे की तुम्ही हरवून झाली या व्ह्यूमध्ये. इतका भारी आहे. परत आम्ही पायऱ्या चढायचं सुरू केलेलं आहे. येताना खाऊया कंदमूळ. बघितलं यूट्यूबवरती खूप जणांचे व्लॉग्स बघितलेले चढताना. आज का परत 12 वर्षानंतर स्वतः चढतोय. 12 वर्षानंतर. अवनी ज्युनियरला होती त्यावेळेला आलेलो. हो, तिची बॅग त्यावेळेला ती ज्युनियरला होती. मी ज्युनियरला होती तेव्हा शेवटचं आलेलं. त्याच्यानंतर आत्ता डायरेक्ट येतोय. आणि आता मी 11वीत आहे. मुहूर्तच नव्हता.
पहिल्या पण दम लागल्या पाणी 1 मिनिट बघा. तर त्या 290 ह्या पायऱ्या पूर्ण झालेल्या आहेत. बघता बघता 300 पायऱ्या पूर्ण झाल्या आहेत. दुर्वीला पण जी आता आय थिंक सो आम्ही आलो आहे. 330 पायऱ्या इथे पूर्ण झाल्या आहेत आणि आम्ही दुर्वीला जे आहे रोपवेने पाठवलं आहे, कारण लहान आहे आमचा पोरगा, अजून 2 वर्षाचा आहे म्हणून. तरी ते 420 पायऱ्या पूर्ण झालेल्या आहेत. आम्हाला वाटत होतं की 200च आहेत, पण या 400-500 आहेत पायऱ्या. आजच आला मला वाटतं. भाजतायत आता या उन्हामध्ये. चला मम्मी, कसं वाटतं? छान वाटतं. दीदीला काहीच वाटत नाही. दीदी फक्त चढत चालले. पाचव्यांचा विचार करा. इथे गाईज 500-550 पायऱ्या पूर्ण झाल्या आहेत. कसं वाटतं आवडी तुला? आवडीची हालत खराब झाली. पाय दुखतातले, चटके लागतात. छान वाटतं. छान तर वाटतंयच. चला इथे 570. कशा वाटते? छान वाटतं. थकवा नाही, पाय दुखत नाही आहेत माझे. आपल्याला मम्मीचे पाय दुखत आहेत. पाय आहेत गोळ्या. मम्मी सवय नाही, मम्मीला घराच्या बाहेर असते आणि मी बाहेर भटकत असते, त्याच्यामुळे मला ती सवय पाय समोर तर गेट आहे मंदिराचा. चला 1000 पायऱ्या पूर्ण करून पुढे चाललेलो आहे. ऊन लय आहे, मस्त हवा लागते. हवा पण लागते, ऊन पण आहे. बराच वेळ दिसला नाही, मी खबर म्हणून मी फोन करत होते. नाही नाही, मी सांगितलं म्हणून जरा एवढं येईल ना. एनर्जी घेतलंय ना आता लिंबू पाणी. अग अंबे जगदंबे तू साऱ्याची माझी. अरे वहिनी मुसा गुड करायचं. तरी ते एंट्री आम्हाला दिसलेली आहे. किती झाले? पिऊला पाणी आलं. पिऊ चालूच आहे काय काम. हे इकडचं सगळं वाढवलं. हां तिकडनं कसं होतं, मी तिकडे गेले. त्याला बाथरूम पण नव्हतं वाटतं. बाथरूमचं काम चालू 12 वर्षापूर्वीचं. 12 वर्षापूर्वीच्या इथे मम्मी आणि दीदी गोष्ट सांगतात. रूट आहे या साईडचा, तो आत्ता बांधला गेलेला आहे किंवा आत्ता नव्हे. तर इथे आता 1130 ह्याच्या पाणी नाही जरा. पायऱ्या इथे पूर्ण झालेल्या आहेत. नारळ टाकून ते घ्या ताई. कोण देणार नाही नारळ चुंबरी सकाळी. तर इथे आम्ही
ओटी घेतलेली आहे. नाही विचार तसं म्हणजे हे नाही झालं मला म्हणजे लेडीजला असं खेचल्यासारखी झाली. मंदिरात एंट्री झालेली आहे पण काय दुखायला लागले असं हे आता पूर्ण चेंज केलं आहे सगळे रेलिंग्स आणि लावून. आणि आज शिवजयंती आहे तर तुम्हाला सगळ्यांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. म्हणून इथे आता शिवाजी महाराजांची गाणी चालू आहेत. चला आणि आम्ही आता साडीची ओटी घेतलेली आहे. मम्मी तू साडीची ओटी का घेतलीस? का अशी नाही पण एवढं 12 वर्षाने एक इच्छा आपली बाकी काय नाही असं. पहिलं आम्ही दरवर्षी यायचो. हो दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यात यायचो आम्ही. यायला जमत नाही एवढ्या वर्षाने आलो आनंदाने. बसतात बघा आम्ही मी शूट आणि बघितल्या हे लोक आधी येऊन बसलेले. वेदू हे आमचं छोटीशा पोग दोघी ए दोघी. देवी आईचं दर्शन. तर आम्हाला यायला उशीर झाला. 2 वाजलेले आहेत आणि मंदिर हे 2 ते 3च्या मध्ये बंद असतं. तर आम्ही परत आतमध्ये आलेलो आहे. इकडे एवढं मोठं मोठं काय लिहिलं ते दिसत. तुम्ही कसं वाटलं दर्शन करून? मस्त एकदम. तर दर्शन करताना शूटिंग करता आलं नाही म्हणून आम्ही शूट नाही केलं. मनाई आहे इथे शूट करायला पण लय भारी वाटलं. चला तसं चाललं पकडते तर हे आम्ही आता वरती आलेलो आहे. ते महाकाली देवीचं मंदिर आहे. चला तसं चाललं